डंकावर न जाता घरच्या घरीच बनवली मिरची पावडर। तर इथे मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत। त्या 2 प्रकारच्या मिरच्यापासून मी घरीच मिरची पावडर बनवली आहे। बघू शकता किती छान मिरची पावडर तयार झाली आहे। हे सुद्धा घरच्या घरी। इथे सर्वप्रथम मिरच्या छान 2 दिवस उन्हामध्ये सुकवल्या। त्यानंतर त्याची देठ कट केली, स्वच्छ करून आता हे 2 दिवस छान उन्हात वाळवल्यानंतर आता मी याला मिक्सरला लावणार आहे घरी। कारण की ही क्वांटिटी एवढी जास्त नाही की बाहेर डंकावर घेऊन जाणे एवढी, त्यापेक्षा घरीच केलेली छान वाटते। तर हे करण्यासाठी इथे मी तोंडाला स्कार्फ बांधून घेतलेला आहे, प्लस फुल स्लीव्हचं शर्ट घातलेलं आहे, जेणेकरून आपल्याला काही त्रास नको व्हायला। तर अशा प्रकारे मी थोडी थोडी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेते। हे करायला अगदी एक 3-4 मिनटं प्रत्येक वेळेसाठी लागतो। तसं करून झाल्यानंतर मी चाळून घेते। बघू शकता थोडासा गाळ राहतो ओबड-धोबड, तो परत एकदा मिक्सरमध्ये घालून बारीक करून परत एकदा चाळून घेते। अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या इथे मिक्सरला लावून घेते। ज्यावेळी हे मी नेहमी करते त्यावेळी मला पूर्वीचे दिवस आठवतात, जेव्हा आपली आजी, काकू, मम्मी हे सगळे मिरच्यांचं काम करत होते। कारण का त्यावेळी कसं की फॅमिलीसुद्धा मोठ्या असायच्या, सगळ्यांचे एकत्र कुटुंब असायचे, तर मिरची खूप लागायची। तर आता इथे मी बघू शकता छान अशी बारीक पावडर मिक्सरवरच केलेली आहे। आता मी बेडगी मिरचीची पण मिरची पावडर बनवणार आहे, ती सुद्धा अशा प्रकारे। हे करायला मला एक जेमतेम 30 मिनटं लागलेली आहेत। छान मिरच्या सुकल्या होत्या, त्यामुळे पावडर बनायला जास्त काही त्रास नाही झाला। लगेचच्या लगेच आपली मिरची पावडर तयार झाली। काहीही मिक्स न करता, कलर रंगासाठी काही मिक्स न करता शुद्ध अशी मिरची पावडर घरच्या घरी बनवली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।